नवीन कॉटन मार्केट अमरावती येथे जय हनुमान श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समिती यांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळा भक्तिभावात पार पडला। समितीच्या वतीने यंदा या उपक्रमाचे 16वे वर्ष साजरे करण्यात आले। या प्रसंगी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गजानन महाराजांच्या महाअभिषेकाने करण्यात आली। भक्तांनी संत गजानन महाराजांच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होत आरोग्य, सुख, समृद्धी आणि समाधानाची प्रार्थना केली। महाअभिषेकानंतर भाविकांसाठी प्रसाद वितरण करण्यात आले। लहानपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या प्रसादाचा लाभ घेतला। या संपूर्ण कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले। समितीच्या वतीने सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। जय हनुमान श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समिती नवीन कॉटन मार्केट अमरावती जवळजवळ 16वं वर्ष आहे। तरी 16 वर्षाआधी एका छोट्याशा उद्देशाने या समितीची आम्ही स्थापना केली होती। पहिली सुरुवातीला छोटासा प्रगट दिन आणि भक्तांना मोफत शेगाववारी आम्ही या ठिकाणी मिळवतो। पाहता आज 16वं वर्ष या ठिकाणी उगवत आहे आणि आजचा मात्र या ठिकाणी वर्षहीभर दर गुरुवारी भव्य दिव्य अशी महाराजांची महाआरती होती। संध्याकाळी जवळजवळ 500 लोक दर गुरुवारी या ठिकाणी महाप्रसाद मिळतात। हे कार्य अविरत चालू आहे। लोकवर्गणीतूनच या ठिकाणी हे कार्य सुरू आहे। याशिवाय प्रगट दिन शेगावला धान्य आम्ही पाठवत असतो। दरवर्षी तर श्रावण महिन्याच्या निमित्ताने शेगावला मागील 2 वर्षापासून जवळजवळ आम्ही 1.5 क्विंटल धान्य 150 क्विंटल धान्य आम्ही पाठवलेलं आहे दरवर्षी। यावर्षी 175 क्विंटल, मागच्या वर्षी 175 क्विंटल धान्य आम्ही पाठवलं होतं। असा हा अविरत कार्यक्रम लोकवर्गणी सुरू आहे व दिवसेंदिवस वाढतच आहे। आज उद्याही या ठिकाणी महाप्रसाद आहे। महाप्रसाद जवळजवळ 5,000 लोकांचा आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणाहून भव्य दिव्य अशी पालखी सोहळा या ठिकाणी होणार आहे। या पालखी सोहळ्यासाठी मी नागरिकांना आवाहन करेल की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी आणि आपणातर्फेही या महाप्रसादासाठी अवश्य लाभ घ्यावा। आपण सर्वांनी यावं, सर्वांनी इथलं हे कार्य बघावं व याच्याविषयी 2 शब्द आपण नक्की सांगावे की आम्हाला जेणेकरून त्यातून काहीतरी मिळेल। बस एवढं बोलून धन्यवाद।